सर सई मॅडम कशी एकदम बरं आहे का? आता तुम्ही म्हणाल आधीच सांगतो बरं का, नाही तर परत म्हणाले किराणा मालाचं दुकान आहे आत उभं आहे आणि असं फुला बिलांचं शर्ट घातलंय, चष्मा बिस्मा लावलाय, एकदम लाली स्टिप करून आला गत आहे. तुम्ही म्हणाल कॅरेक्टरला गेलं नाही नंतर, तर आत्ताच सांगतो मुद्दाम केलंय. माझ्या गावात आहे का ना एक पोरगी आहे, नम्रता नाव आहे तिचं, नमी. मला लय आवडते. मी आहे का नाही आज ठरवलंय, आज लगा मी आहे का नाही तिला प्रपोज मारतोय. तिला म्हणतोय का नाही बघा माझी लवशिप घे म्हणजे घे, पण लय भ्या वाटते जरा. काय होतंय पोरगी लय डेंजर आहे हो, लय डेंजर आहे. मागच्या टायमाला एका पोरानं प्रपोज केलं तिला, ते पोरगा अजून भाताची पेच खाते. चष्मा लावून नमे कशाला हाणती त्याला, कशाला हंती तोंडा परपोज मारतोय मला आय लव्ह यू म्हणलाय की तू फोड येता इकडे ये रे. तू कशाला प्रपोज मारतो रे, दात आली ती का तुला? अरे मी फक्त आपला असं खडा मारून बघावं म्हणलं राव. कडा मारून बघा म्हणलंय तिकडे. शांत हो ना जरा, त्या शंकर्या समोर जरा मुलीसारखं वाक्य जरा खोल हे घे, जरा नीट घे. तो बघणार तरी आहे का तुझ्याकडे अशी वागलीस तर? आणि तुमच्या दोघांचं लय झालंय हा, तो काय थोबाडूच कटायचं नाही. हे बघ तुझ्या मनात काय आहे ना ते बोलून टाक आत्ताच्या आत्ता. नाही काय नाही, आपल्या खानदानात पोरी परपोज मारत नसत्यात, पोरांनी परपोज मारायचा असतो. आपल्या खानदानात प्रेम केलेलं चालतंय वय. लई बोलतीस ग लई बोलतीस. इकडं कसं काय येणं केलं? हे घे नमे काय दिलंय ग? थोबाड तोंड्या सामानाची लिस्ट आहे, दे पटकन सामान काढून. काय दिलं विचारतोय? सामान आहे होय, सामान देतो की आपलं काय कामच आहे बा. सामान द्या, हे घ्या ते घ्या, काय ह्याच्यात काय नाही पव आहेत, 1 किलो पव दे आणि 1 किलो बुक्की दे. एवढं सवय. अय शंकर्या, काय? चांगलं 15 किलो पवा दे आणि बुक्की 4-5 किलो दे. काय घरच्याला काय कार्यक्रम काढला का काय? हा आता पाहुणे रावळे बघायला येणार म्हणल्यावर द्यायला तर लागलच नाही एवढं समद, पवन चाय आणि ते समद. ओ बाबा, चाय तर इतकी पितात, एक जण 2-2 कप चाय पितय, विचारूच नको. बघायचा कार्यक्रम म्हणजे तू लगीन करायचं म्हणते होय? आता लगीन करायला नको का? हा करायला नको का लगीन? मी काय पापड आहे काय तवा? आता लाटलं सणासुदीला तळले. नाही तसं नाही. या बघ संक्रिया कसा आहे, कसं आहे? जवानी आणि टमाट येळच्या येळी खायची असतात, नाहीतर मग रस्त्यावर टाकून द्यायची येळ ती. तुला वय कुणी रस्त्यावर टाकणार आहे? अरे शंकर्या तुला सांगती काय काय पोरं बघायला येतात माहितीये काय? म्हणजे एक तो डॉक्टर आलता आणि एक इंजिनियर होता आणि एक तो दुबईवरनं आलेला, दुबईवरनं पिलांना. चुलीत घाल तुझं इमान. नमे तुला आताच सांगतोय, आरबाशी लगीन करू नको, पस्तावशील. मग माझ्याकडे यायचं नाही. शंकर मायबर असं झालं, शंकर मायबर तसं झालं. पण तुझ्याकडे कशा पाहिजे येऊ रे मी? हा? तुझ्याकडे कशा पाहिजे येऊ? दोस्त म्हणून येणार नाही होय? दोस्त आहे बाबा, सल्ला घेतला म्हणून येणार नाही होय? दोस्त तुला सांगतो हे बघ, ही सांगते इंजिनियर लोकांचे काय, त्या इंजिनियरांचे इंजिनियर असा आवाज दिला का गल्लीतली 100 लोक वळतात. कोण रे, कोण कोण रे? इंजिनियरचं कसलं कौतुक सांगते? आवाज दे की, किराणा भुसार. एकटा मी आवडतोय का नाही बघ. बरोबर आहे. पण मी कशा पाहिजे अशी हाक मारू किराणा भुसार म्हणून? उदाहरण दिलं गे, उदाहरण नको द्यायला होय. तुला काय पाहिजे का नाही? बघ ना मी ते इंजिनियरच आहे का नाही, आधी लय कौतिक होती. वा इंजिनियर पोरगा लय पैसा कमवतो, अडकाय हे आहे, घर आहे, बंगला आहे. आता नसतं विचारत कोण. काम नाहीत का त्यास दी? वडापावची गाडी टाक, भाज्यापावची गाडी टाक, सायकल मार्ट पण चालवते ती. इंजिनियर नको. आणि ते काय सांगितलं, डॉक्टर डॉक्टर तर नगच. बायकोसाठी येळ असतो त्याला. दिवसभर कुठं असते तो? दवाखान्यामध्ये. तिथं येते ती 1000 माणसं, बाया बी येते त्याच्यात. एखाद्या बाईवर गेला पळून तर काय करशील? बघ ना मी तुला ऐका नाही
एक दोस्तीचा सल्ला देतो. काय रे? म्हणजे मला असं वाटतं बाबा मी हाय जरा तुझा जवळचा दोस्त आहे. इथं रोजचं येणं जाणं ये आहे. बोल की. हा बोलतोय का बघ. हा. गप्प या बघ बोलत. कसं आहे हे डॉक्टर बिक्टर आणि ते दुबई बिबई वाले नको करू गे. इथला बघ की एखादा गावातला. तुझ्या दिसण्यात कुठं आहे का कुणी हाय म्हणजे हा? हाय का म्हणजे आज सगळं मी सांगू होय. कुठं हाय का आणि कसं आहे का तुला सांगतोय बघ. ऐक गावातला केर कसं आहे जवळ असेल ना बरं पडते. हिथं सासेर हिथं माहेर. हिथनं निघाले चप्पल घातली बिगी 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 चालली आली माहेरात. हिथनं निघाली बिगी बिगी आली सासरात. सोपं पडते. आणि एसटीचा संप संपत्यात वय आता. आहे ना, आहे ना, आहे ना, आहे असाल बाबा. पाहिजे दुसऱ्या गावचं कोणतरी. नको. आपल्या गावातलं बघ. हा म्हणजे कसं हिथल्या इथं किराणा मालाच्या दुकानावर आई पण भेटेल. हा. एक मिनिट किराणा मालाच्या दुकानात मी काय करत असेल आता हाय का एवढं सांगतोय मागा धरणं कळ नव्हे तुला. तू ह्याच गावात दिली तर तू कधीतरी आली चणा डाळ घ्यायला. तुझी आई आली कधीतरी मूग डाळ घ्यायला. आणि माझी आई तुझी आई आली तेल घ्यायला. शंकर्या मी माझ्या दुकानावर का आयांचा मोर्चा काढलाय होय. सगळ्यांच्या आया कसला पाहिजेत. नाव सांगेन होय मी. गप्प बस. चिडू नाव नको सांगेन. बोल. तू गप्ती का ग मग चल ना पटकन पम्या वाट गप्प बस. बघतोय. पम्या वाट बघतोय म्हणे. इथं माझी हे शेटिंग बघ. लावायची का तुझी शेटिंग लावायची का? माझं काय म्हणणं आहे असं नवऱ्यानं कसं असलं पाहिजे. तू कसं? सांगतो हे नोकरी बिक्रीवाले नवरे नको करू. नको का बया एखादा बारीक धंद्यावाला नवरा बघ. छोटस दुकान असलं तरी चालते. हा 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 बरं पडतंय तुला सांगतो का सांगतो बघ. का बरं? हे बघ नवरा आहे का नाही सकाळी किती बी वाजता उठला तरी 9 वाजताच दुकानावर जातोय. बायको बर कसं चहा न्यारी केली दुकानावर गेला. मग दुपारच्याला उन्हातनं घरी आला. वाईस भाकरी मोडून खाल्ली. 5 वाजेपर्यंत बायकोच्या बाजूला पडी टाकली. सांच्याला परत चाय पिऊन गेला दुकानावर. मग रातच्याला परत 8:30 वाजता सगळं आवरून घरी आला. आंघोळ पिंघोळ करून गडी फ्रेश. कशासाठी हा? कशासाठी जेवाय नको होय रातचं. रातचं जेवत आपलं 9 वाजता मस्त हास्य जत्रा बघितलं. संसार कसा पाहिजे असा पाहिजे का नाही. कसा हास्य जत्रेसारखा कॉमेडी. ए ए जोकिंग क्वीन तुला आहे का नाही टिटवी चोचीत न घेऊन जाईल कळायचं बी नाही. म्हणे हिथं कानात जाऊ का शेपूट. हिथं मी काय सांगतोय ना मी. तू नको ना बोलू मग संक्रांतीला तिला लय. सांग मी हे बघ नमे मला काय नाही तुला लगीन करायचं आत्ता कर. मला कशाला काय वाचलं आहे. दोस्त म्हणून सांगतोय नवरा कसा असला पाहिजे बायकोला वेळ देणारा असला पाहिजे का नाही. मग पण मग कुठं शोधू असा पोरगा इथं बघ की कुठं दिसना झालंय मला. इथं बघ की आजूबाजूला आहे. अरे नाही ना दिसत कुठंच. समोर चल बघ ना. नाही दिसत कुठंच. हिथनं तिथनं बघ किंवा कशाला पाहिजे बाहेरचा. बाहेर बघू सारखं. थांब जरा मला इथं काहीतरी बोलायचं मला बोलू दे ना. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग की मग. नमे चिडू नगस. तू काच्या पायी उसाचं टाकतेस का? तिथं गप उभा राहा. तिथं बघ थोबड तिथं कर. बघू नको इथं बघ तिथं. आता बोलणार होय, आहेस होय, का? होय, नुसतंच होय. हात हलवत बसणार आहे. नाही नाही नमे मला आहे का नाही. मी आहे का नाही. बोल की. तुला आहे का नाही. अरे सांग ना मुर्दिया. तुला मागच्या टायमाला 10 रुपये कमी दिल ते तेवढे घेऊन जा. घे ना मी ते 10 रुपये घे आणि चल इकडून जाऊया याच्याकडनं अगं, नाही, नाही. जायचं. हे सांगायचं होतं तुला. हा, म्हणजे- शंकरा तुला हे सांगायचं होतं. तुला अजून काहीच नव्हतं सांगायचं. नव्हतं सांगायचं. नक्की होय बांधलं का सामान. हं? सामान बांधलं का आमचं. ये चल. चल लवकर. बांधतो मी सामान आहे का नाही. तू मला काय तू फव पाहिजेत ना. हो दे पाव दे. हा? बुक्की दे चांगली. हा बुकी तुला नंतर आणून देतो आता नाही माझ्याकडे. हे हा? कांदे पण तू एक कर. काम कर तुला दुसरं काय देऊ का. हा गोळ्या बिस्किट काय देऊ का. मला नको काय तुझ्या बिस्किट. तुझ्या दुकानावरची बिस्किट घ्यायला तर मी येणार नाही. नमे. मी तर म्हणते रोज रोज तुझ्या दुकानावर बिस्किट घ्यायला येण्यापेक्षा मी एखादा बिस्किटाच्या फॅक्टरीवाला पोरगा शोधते. काय आयडिया आहे नो मी.
वाच म्हणजे मजा आहे बाबा या का पोरीची. म्हणजे भूक लागली की हानले बिस्किट, गप, मला लाजायला येते. ताण लागली की हानले बिस्किट. मला कसं तरी होते. तिकडं नवरा चिडला की चाटली किरी. मजा आहे बाबा या का पोरीची. संसार काय बिस्किटानं होतोय होय? मग कशावर होतोय संसार? संसाराला लय गोष्टी लागतात ना. मी काय काय लागत यात रे? कवा बाजरीची भाकर लागती, कवा तूर डाळ, कवा मूग डाळ. लईच टाइमपास हवा असेल तर मग खारी शेंगदाणे आहेत, भाजलेले चणे आहेत. आणि लईच वेगळं पाहिजे असेल का नाही, मग हाय की नूडल, पास्ता हाय, सूप हाय. आणि तुला सांगू का ना मी, लईच जवळीक साधायची असेल ना संसारात, आंबटचीच गोळ्या आहेत तीच. आणि त्याच्यावर आहे ना गोड केक पण आहे. मला केक लय आवडतो. तर माहित आहे काय मला. हे धर, ह्यो केक खा. मम्मी, मला आहे ना तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग की. ना मी फक्त चिडू नको बरं का. तू भेट मला दाखवते तुला. वारे. मोठी शायनी मारते. नमे, बोलणार आहेस का नाही? होय तर बोल पटदिशी. मी आहे का नाही? हा, तुझं काय? तुला आहे का नाही? मला काय? मागच्या टायमाला 5 वड्या कमी दिल त्या साबणाच्या. घे ना मी ह्याच्याकडून त्या वड्या घे नी तोंडाला फेसकर चांगला याच्या. सरडा एक नंबरचा हितपर्यंत येतो नी घेऊन टाकतंय सगळं. तसं नाही, मग तिला असं नको वाटायला कमी सामान दिलं. बस तुला एवढंच सांगायचं होतं? नम्ये हेच सांगायचं होतं? होय नक्की? होय. मुर्द्या जाऊ दे ग. चल चल, कार्यक्रमाला येणार आहेत आपल्या. मला नाही नाही नमे नमे, थांब थांब थांब. तुझ्या कार्यक्रमाचं फिक्स आहे होय? हा, ए तुझ्या कार्यक्रमाचं फिक्स आहे? फिक्स आहे. फिक्स आहे एकदम? हा, फिक्स आहे. मग नमे थांब, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग आता कधी सांगणार आहेस? थोबाडूच कटकी एकदाच काय ते? नमे मरतोय. हे बघ, तुला सांगतो. हा, हे बघ, गुळ असतोय का नाही, गुळ. हा, हा गुळ असतोय. त्याचं काय? तर गुळाला मुंगळ्याशिवाय किंमत आहे का मला सांग? नाही. आहे का नाही? म्हणजे गुळ आला तर मुंगळा आला, हा, मुंगळा आला तर मुंगळी आली. मग त्या दोघांची एक छोटी मुंगळी आली, पाहिजे तर एक छोटा मुंगळा पण आला. हे मुंगळ्याचं काय काढलंस मध्येच? मधीच नाही ना मी, मुंगळा आधीपास नाही. त्याला मुंगळी पाहिजे फक्त गुळ खायला. समजलं असं बोल की र. नमे, हा, मला न तुला काहीतरी सांगायचं आहे. नमे चिडू नको बरं का. हिथं हल्ली का नाही, हिथं थडकं करीन तुझं. कंटिन्यू करा तुम्ही, कंटिन्यू. नमे, येऊ नकोस. मला आहे का नाही तुला सांगायचं आहे. आता फुलन फायनल आहे. बोल. मागाशी तू हाऱ्याला मारलं. अरे बाबा सांग की पटदिशी. नमे तुला घासणी पाहिजे, घासणी. घे ना मी एकदाची ती घासणी घेऊन ये, असा सोलून काढ ह्याला. मेल्या बोल एकदाच. नाही जमणार आहे, मी जाते. पण तिकडं वाट बघतोय. तुम्ही काय ते तुमची काशी करा, मी जाते. बसऱ्या कुठला? आ, लाज वाटते का तुला? 3 शब्द बोलता येत नाही वय तुला? ना मी तुम्हाला आवडते, आय लव्ह यू, हे 3 शब्द बोलायला जीभ येत नाही वय तुझी? मला नाही बोलायचं तुझ्याशी. आय लव्ह यू म्हणता येत नाही तुला? बसार कुठला? नमे आय लव्ह यू. ये ना मी नमे नाही, आय लव्ह यू नाही. नमे आय लव्ह यू नाही.
अरे उद्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला भेट, नाही ना मी बोलणे करायला. नको कांदे पोहायचे मजले का हो म्हणली वय